चुनाभट्टी ठिकाणी आपण जर पाहिलं तर गेली 4-5 तासापासून आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची जी आहे ती झाली होती आणि त्याचं कारण होतं रिक्षा ज्या आहे त्या दादर परिसरामध्ये त्यांना घेऊन जायच्या होत्या। आज जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे। दादर चैत्यभूमीवरती जाण्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी जे आहे ते या ईस्टर्न फ्रीवेवरून येताना पाहायला मिळतात। अनेक रिक्षा चालक जे आहे ते रिक्षा घेऊन या इथपर्यंत पोहोचले होते आणि तेव्हा मोठ्या प्रमाणात तणावाची स्थिती झाली होती। ट्रॅफिक जाम जे आहे ते झाले होते। आपण जर पाहिलं तर सायनच्या पुढे रिक्षा जे आहे ते ट्रॅफिक किंवा वाहतुकीच्या नियमानुसार अलाउड नाही आहे, बंधनं आहेत। त्यामुळे पोलिसांनी त्यांना सगळ्यांना रिक्षा चालकांना विनंती केली होती, परंतु कुठला हा GR आहे असे दाखवा अशी जे आंबेडकर अनुयायी आहेत त्यांचे म्हणणं होतं आणि त्यावरनं हा वाद जो आहे तो 4-5 तास जो आहे तो सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता। मोठी ट्रॅफिक जी आहे ती या ठिकाणी झाली होती, परंतु सध्या या ठिकाणचं वातावरण जर आपण पाहिलं तर निवळलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांनी बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी अजून वाढवलेला पाहायला मिळतोय। आज आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे। मोठ्या संख्येनं दादर चैत्यभूमीकडे हे सगळे अनुयायी जे आहेत ते या ठिकाणावरून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांमध्ये बाचाबाची जी आहे ते अनुयायांची झालेली होती आणि त्यांचं कारण एकच होतं की रिक्षा ज्या आहेत त्या पुढपर्यंत दादरपर्यंत न्यायच्या होत्या, परंतु एवढ्या संख्येनं जर रिक्षा दादर परिसरात गेल्या असत्या तर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या ट्रॅफिक जी आहे ती झाली असती, वाहतूक कोंडी झाली असती। म्हणून पोलिसांनी दुपारी 2 ते 3 वाजल्यापासून या ठिकाणी या सगळ्या रिक्षा चालकांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता आणि आता या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती निवळलेली आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांनी सगळे रस्ते जे आहेत ते या ठिकाणी खुले केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन अमित शिगवणसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।